तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या म्हणजेच 17 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. खरंच खूप छान असा आपल्याला ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर ट्विस्ट असं असणार आहे की इकडे मात्र आता ओवीचा वाढदिवस असतो. त्यानंतर मात्र सारंग ऑफिसला निघून जातो. ओवीला त्याने विश पण केलेलं नसतं, त्यामुळे ओवी मात्र सारंगवर खूपच रागवून बसलेली असते, खूप नाराज होऊन बसलेली असते. ती विठुरायाला म्हणू लागते, काय रे विठुराया, आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या बाबाने मला विश पण नाही केलं आहे, माझा बाबा असं कसं करू शकतो. आणि मग त्यानंतर ओवी असं पण म्हणते की बघ ना रे विठुराया, माझ्या बाबाचं ना अजिबात माझ्याकडे लक्ष नाही, सतत ऑफिसचं काम, बाकीचं बाहेरचं टेन्शन, माझी काळजी पण घेत नाही आणि मला तर त्यांनी आज वाढदिवस असून विश पण केलं नाही. त्यानंतर मग राजकुमार घरी आल्याच्या नंतर आता राजकुमार ओवीला म्हणू लागतो की ओवी बाळा, खरंच सॉरी बरं का, मला जायचं नव्हतं, पण मी तुला सोडून मात्र अर्जंटली कामासाठी तिकडे गेलो. मी आता तुला खरंच सांगतो ओवी, मी तुला आता सोडून आज कुठेच जाणार नाही. आज तुझा वाढदिवस आहे ना, आणि माझ्याकडून चुकलं बरं का ओवी, मी तुला विश केलं नाही बरं का, मी तुझी माफी मागतो बरं का. आता त्यावेळी ओवी म्हणू लागते, काय रे बाबा, का तुझ्याच मुलीची माफी मागणार आहेस का? अरे मी छोटी आहे, तू किती मोठा आहे माझ्यापेक्षा. चल आता तू म्हणला आहेस ना की आजचा दिवस तू माझ्याजवळून कुठेच जाणार नाही. तर त्यावेळी सारंग म्हणतो, हो मी आता म्हणलो आहे ना, तर मी माझ्या बाळाला सोडून कुठेच जाणार नाही. तर त्यानंतर ओवीला मग सारंग म्हणू लागतो की चल ओवी बाळा, आपली आता बॅग पॅक कर, आपल्याला ना बेळगावला जायचं आहे. आता त्यानंतर मात्र मग ओवी म्हणू लागते, काय बाबा बेळगावला कशासाठी जायचं आहे? तर सारंग म्हणू लागतो, अगं तुला माझ्यासोबतच यायचं आहे ना, मला तिकडं पण काहीतरी काम आहे, मग मी तुला माझ्यासोबतच घेऊन जातो. ओवीला फार आनंद होत असतो, चला आजचा पूर्ण दिवस आपल्याला बाबासोबत राहता पण येईल आणि तिकडं छान मज्जा पण येईल. मग सारंग मात्र ओवीला घेऊन बेळगावला जात असतो. तर दुसरीकडे इकडे मात्र सावलीने आता अबीरला सोडवून आणलेलं असतं. त्या गुंडांना पैसे वगैरे देऊन अबीरला तिने कसंमसं करून तरी सोडवून आणलेलं असतं. तर त्यानंतर आता अबीरचा वाढदिवस असतो. आता सावलीला त्याचा वाढदिवस तर करायचा असतो, पण त्याच दिवशी मात्र त्या गुंडांनी मात्र अबीरला घेऊन गेलेला असतो. सावलीने त्याला कसंमसं करून सोडून तर आणलं. त्यानंतर सावली मात्र एवढी खुश झालेली असते की चला माझ्या अबीरचा वाढदिवस आता मी छानपैकी साजरा करीन. आता त्याच आनंदामध्ये अबीरला सावली विठुरायाच्या मंदिरात घेऊन जात असते. त्यानंतर सावली तर खूप खुश असते. अबीरला घेऊन मंदिरात गेल्याच्या नंतर सावली इकडं दर्शन घेत असते. तेवढ्यापर्यंत इकडं अबीर मात्र मंदिराला प्रदक्षिणा मारत असतो आणि इकडं लगेचच ओवीला सावली भेटते. ओवी आणि सावलीचं छान बॉन्डिंग जमतं बरं का. त्यानंतर ओवी म्हणू लागते, काय ग, काय मागते तू देवाकडे? तर आता सावली विचारू लागते, हो माझ्या काही आठवणी आहेत जुन्या, मी तेच देवाकडे मागत आहे. तर ओवी म्हणू लागते, हो का, खरंच बरं का, मला तू खूप आवडली आहे. त्यानंतर सावली म्हणते, हो का बाळा, तू पण खूप छान आहे ग. त्यानंतर सावली आणि ओवीचं छान असं बॉन्डिंग तयार होतं. तर दुसरीकडे आता अबीरला मात्र सारंग भेटतो. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, काय बापरे, आपली 2 वेळेस भेट झाली आहे. तर मला आता ह्यावेळेस भेटायचं नाही, कारण की सारंग आणि मात्र इकडे अबीरची कट्टी झालेली असती. त्यानंतर अबीर पळत पळतच सावलीकडे येतो. म्हणू लागतो, आई बघ ना गं, हे अंकल आहेत ना, ते खूप चांगले आहेत बरं का, ते माझे फ्रेंड आहेत. मी छोटा जरी असलो ना आणि ते मोठे जरी असले ना, तरी पण ते माझे फ्रेंड आहे. आणि मग सारंग पण अबीर सोबत इकडे येत असतो. त्यानंतर मात्र ओवी पण सारंगला सांगू लागते की बाबा हे बघ, ही ना खूप छान आहे बरं का, हिच्यासोबतनं मी आता छान गप्पा मारल्या, मला तर खूप छान वाटलं बरं का. आता तेवढ्या वेळामध्ये सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर आल्याच्या नंतर दोघांना खूप मोठा गैरसमज निर्माण होतो. त्यानंतर सारंगला वाटत असतं की सावलीने मला डिवोर्स दिला आणि दुसरं लग्न केलं आणि तिचा हा अबीर मुलगा आहे. आणि सावलीला पण तसंच वाटत असतं की सारंग सरांनी दुसरं लग्न पण केलं, मला विसरून पण गेले, स्वतःच मला डिवोर्स पेपर पाठवले आणि मग त्यानंतर यांना मुलगी पण झाली, ही ओवी त्यांचीच मुलगी आहे का? आता या दोघांमध्ये खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आता अबीर आणि ओवी यांचा गैरसमज झालेला दूर करीन की नाही, आपण येणाऱ्या भागांमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.